सुभाष चौक मंदिराला लागून असलेले मांस विक्रीचे हॉटेल स्थलांतरण करा. सकल हिंदू समाज अकोलाच्या वतीने एसीपींना निवेदन. अकोल्यातील सुभाष चौक येथील 500 वर्ष आधीचे प्राचीन प्रभू श्रीरामाच्या मंदिराला लागूनच एका मांस विक्रीचे दुकान चालू आहे. तिथे एक प्राचीन मंदिर असताना एका मांस विक्री हॉटेलला परवानगी कशी काय मिळते हा खूप मोठा प्रश्न हिंदू समाजाच्या मनात असून तेथील मांस विक्रीचे हॉटेल स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी सकल हिंदू समाज अकोलाच्या वतीने आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच निवेदन जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना ही देण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया निवेदनकर्ते देवा गावंडे यांनी दिली आहे. यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज अकोल्याचे कार्यकर्ते उपस्थित होते. अकोला सुभाष चौक येथील एक 500 वर्ष पुराणं जुनं मंदिर, एक राम मंदिर तिथे आहे आणि राम मंदिराला लागूनच एक नॉनव्हेजची हॉटेल आहे. या हॉटेलला प्रशासनाने परवानगी कशी काय दिली हा खूप मोठा प्रश्न हिंदू समाजाच्या मनात आहे. आणि एक पुरातन मंदिर असताना रामदास स्वामी यांच्या हक्क मंदिर आहे म्हणतात ते, त्या मंदिराच्या बाजूलाच एक नॉनव्हेज हॉटेलला परवानगी दिलेली आहे. आणि त्या महाराज जे मुळे महाराज आहे त्यांना धमक्या देतात आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देतात. काल त्यांचा एक व्हिडिओ आलेला आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की हॉटेलला नोटीस देऊन ते हॉटेल तिथून स्थलांतरण करण्यात यावे ही विनंती प्रशासनाला. आज आम्ही एसपी ऑफिसला एसपी साहेबांना निवेदन देण्यात आलो. असंच आम्ही कलेक्टर साहेबांना आणि आयुक्त मॅडमला निवेदन देणार आहे. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपादक सतीश देशमुख 9970321817.